ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं एक स्वप्न अपूर्णच राहिलंय. कराड तालुक्यातील चोरेगाव इथल्या त्यांच्या सासरच्या कुटुंबियांनी नव्याने बांधलेलं घर पाहण्याची त्यांची इच्छा होती, मात्र ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाहीये. चोरेगावच्या सुनबाई म्हणून त्यांनी गावचं नाव हे देशभरात पोहोचवलं. त्यांच्या स्मृतींना गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ गायिका स्वरस्वामिनी आशा भोसले यांचं आज मुंबईमध्ये निधन झालेलं आहे. आशा भोसले यांचं भोसले आडनाव हे आपण सध्या कराड तालुक्यातील चोरेगावात असून या गावाशी संबंधित आहे. याचं कारण म्हणजे गणपतराव भोसले हे त्यांचे पती होते आणि गणपतराव भोसले यांचं गाव हे चोरे आहे. कराड तालुक्यातील या चोरे गावात सध्या आपण आहोत. आशा भोसले ह्या मंगेशकर कुटुंबातील उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या भगिनी. मात्र लग्नानंतर त्यांचं भोसले नाव पडलं आणि आजही या गावाशी त्यांची एक जिव्हाळ्याचं स्नेहाचं नातं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी या गावात आल्या होत्या. याचं कारण होतं त्यांची नात जी आहे त्या नाती संदर्भात देवाकडे त्यांनी साकडं घातलेलं होतं आणि ते साकडं घातल्यानंतर त्या या ठिकाणी आल्या होत्या. इथूनच या गावापासून काही किलोमीटर अंतरावरती पाटण गाव आहे आणि तिथं निवकणे या जानाई देवीला जाण्यासाठी त्या या ठिकाणी आल्या. यानंतर याच गावामध्ये त्यांचे भोसले कुटुंबीय आहेत. या भोसले कुटुंबियांना त्या भेटल्या आणि इथून त्या पुढे प्रवास त्यांनी केला. हीच त्यांची शेवटची भेट ठरली. खरं तर त्यांच्या कुटुंबियांनी एक चांगला घर बांधलेलं होतं आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना यायचं होतं. ही इच्छा मात्र त्यांची शेवटची अपूर्णच राहिल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जात आहे. अखेर ती इच्छा अपूर्ण राहिली असून आज त्यांनी शेवटचा अखेरचा श्वास मुंबईमध्ये घेतलेला आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. गणपत भोसले यांच्या निधनानंतर आशाताईंनी चोरेगावाची नाळ ही सातत्यानं जपली आणि त्यांच्यामुळं हा जगाच्या पाठीवरती या चोरेगावचा नावलौकिक वाढवला गेला. अशा या चोरेगावच्या थोर सुनबाईंना चोरेकर ग्रामस्थ व वैयक्तिक परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तर आशा भोसले यांचं सासर कराड तालुक्यातील चोरेगाव असून भोसले कुटुंबियांची त्यांचं जिव्हाळ्याचं, स्नेहाचं हे नातं शेवटच्या क्षणापर्यंत राहिलेलं आहे. 2 वर्षांपूर्वी त्या चोरेगावी शेवटच्या आलेल्या होत्या. या भोसले कुटुंबियांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. आशा भोसले यांचं आज निधन झालेलं आहे मुंबईमध्ये. आशा भोसले ह्या मंगेशकर कुटुंबियातील मंगेशकर कुटुंबामध्ये लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या भगिनी म्हणजे आशा भोसले. या मंगेशकरवरून भोसले झाल्या याचा जो काही संदर्भ आहे तो आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरेगावाशी. हा कसा आहे आपण खरं जाणून घेणार आहोत. तो आहे म्हणजे गणपतराव भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर आशा मंगेशकर ह्या आशा भोसले झाल्या. आता आपण चोरेगावातील भोसले कुटुंबियांशी बोलणार आहोत. आशा भोसले यांच्या कुटुंबातील हे सर्व सदस्य आहेत आणि यांच्याकडून आशा भोसले यांच्या काय आठवणी आहेत हे जाणून घेणार. काय सांगाल, काय आठवणी आहेत आपल्या आशा भोसले यांच्याविषयी? मी त्यांना पहिल्यांदा माझं लग्न झाल्यानंतर एक 4 वर्षानं भेटले. माझ्या लग्नाला काही येऊ शकल्या नाहीत त्या, पण त्यावेळेला त्या आल्या तर आमचं एकदम साधं घर होतं, पत्र्याचंच. सारवलेलं होतं शेणानं, पत्र्याचं घर होतं, एकदम साधं घर होतं. पण त्या एवढ्या मोठ्या व्यक्ती असून ना त्यांना असं वाटलं नाही की या घरात आपण कसं बसावं, नाहीतर कसंही आपले नातेवाईक काही नाही. आल्या, आम्ही लोक कसं बसलोय, फोटो पण आहे बघा तो आमच्या दिरांच्याकडं, तशा आमच्यासोबत बसल्या. चुलीवरती आम्ही हरभरा डाळीची आमटी आणि राशनच्या तांदळाचा भात केलेला होता. पण तो त्यांनी एवढ्या आवडीनं खाल्ला ना. म्हणल्या छान जेवण लागतंय, म्हणल्या मस्त. आणि माझे जरा मिस्टर जास्त बोलत नाहीत, थोडं बोलतात. तर मला म्हणायच्या शिला जरा लावा ग बोलायला, जरा बोलायला लाव. तशा भरपूर आठवणी आहेत. धक्कादायक बातमी आम्हाला, आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला तसं हीच करता येणं झालं. इतकं दुःख झालंय आम्हाला. तर या ठिकाणी हे आशा भोसले यांचे हे कुटुंबीय आहेत ज्यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि ज्या आशा भोसले यांना भोसले आडनाव हे जे मिळालं ते गणपतराव भोसले यांचे हे कुटुंबीय आहेत, पुतण्या आहेत. त्यानंतर दिरांची मुलं, सुना हे या ठिकाणी आहेत आणि आज आता ते मुंबईकडे रवाना होत आहेत. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा.